कोणता? तुझी सासू आणि गुड्डीचे बाबा दिसत नाही ना? ताई ते बँकेमध्ये गेले आहेत. बँकेत म्हणजे तुझी सासू पैसे उचलायला गेली का? हो ताई, ह्या पिंकीला पैसे पाठवायचे आहेत ना, 10,000 रुपये पाठवाल मम्मी म्हणत होती. आता यांच्याकडे 5,000च होते. मला म्हणत होते गुड्डीचे बाबा की तुला मागून आण म्हणून. मी म्हटली आता हिशोब वगैरे व्हायचाच आहे आणि आधीच्या आधीच कसे पैसे मागू म्हटली. का कोणता पागलच आहे बाबा तू तर. पोरीला पैसे पाठवायचे आहेत तर लागत आहेत तर आली काऊन नाही? का तुला दिली नसते का? तसं नाही ना ताई, आता ते आईच्या अकाउंटवर पैसे जमा झाले आहेत ना 4-5 महिन्याचे, तर ते पण उचलायला त्यांना जायचंच होता. आता होते ना ते पैसे, कशाला आली असती? जेव्हा खूपच अडचण येईल तेव्हा मग आहेच, नाही तरी तू जिंदाबाद. बघ बाई कोणता, तुला आताच सांगते मी, जास्त अडचण आली तर सांगायच्या, नाही तर म्हणशील मावस बहीण आहे कशाला सांगू. का ताई अशी बोलते? मी तुला तर सख्या ताईपेक्षा पण जास्तची मानते. कधी अशी समजली नाही की मावस बहीण आहे म्हणून तू. माझी मोठी बहीण आहे हे समजते मी नेहमी. काय तू असा बोलून ना माझा मन दुखवली. काय हो कोणता, अशी सांगत आहे तुला, मलाही माहित आहे ना माझी बहीण राहिली असती ना सख्खी तरी पण तुझ्या एवढा प्रेम नाही केलं असतं तिनं. पाय ताई, तू एकटीच मी एकटीच, मग मावस बहीण का दूर होतात का? सख्या बहिणीसारख्याच तर होतात. आज म्हणली तर म्हणली ताई, याच्यानंतर म्हणायचं नाही असा. काय हो कोणता, तू आली नाही ना पैसे मागायला म्हणून म्हटले. आणि कोणता हे पिंकी का करून राहिली तर? म्हणजे का शिकत आहे म्हणली? ताई तुझ्याही लक्षात नाही राहत. मागेच तर सांगितली होती आता सेकंड इयरला आहे म्हणून, बी करत आहे म्हणून. नाही नाही कोणता, तू तर ते काय म्हणतात बाबा पॉली पॉली करून राहिली म्हणून मागच्या वर्षी म्हणत होती ना. हो ताई, 11वी-12वी मध्ये तिने पॉली केला. 10वीच्या नंतर ताई माहित आहे का, 11वी-12वी मध्ये पॉली केला ना तर सरळ बीला सेकंड इयरला ऍडमिशन मिळते. असं का? हे पोराबारांना माहीत राहते, मला तेवढा काही माहीत राहत नाही. पण आपल्या सबस्क्रायबर्स राजश्री ताई त्यांनी विचारला की कोणताची मुलगी कोणता कोर्स करून राहिली म्हणून म्हटलं तुला विचारून घेते. असा म्हणजे बी करून राहिली नाही, सेकंड इयर आहे म्हणते नाही? हो ताई हो, चांगला करत जा म्हणा अभ्यास. मला तर एकही वेळ फोन नाही करी बाबा हे पिंकी. ताई वेळ नाही मिळत म्हणते. इकडे मलाही नाही करत जास्त फोन. कधी पैसे वगैरे लागले तेव्हा फोन करते आणि रात्री झोपायच्या आधी फोन करते, बोलते थोडाशी. हो बरोबर आहे ना, आता कॉलेज मध्ये जात असेल त्यांना का म्हणावा पोरीबारींना. हो ताई, आता कसं ह्या मला तर आता 2 मुलीच्या आहेत, चांगले शिकल्या पाहिजे, आपल्या पायावर उभी झाल्या पाहिजे नाही का ताई? अरे आता काही राहिला नाही ना, पोरगी ना पोरगा सगळं सारखं आहे. पोरी तर जवळ राहतच नाही, पण पोराही आता कुठं जवळ राहतात. काही कोणी कंपनीमध्ये जातात, कोणी नोकरी लागते तर बाहेरच राहतात. तरी पण ताई आता विशाल आहे तुमच्या घरचा तर तो तुम्हाला पोसेलच नाही का? आता पोरीची जात नोकरी लागेल तरी मग आपल्या घरी गेल्यावर कुठं मग आम्हाला का पोसणार आहे का? सगळेच करतात कोणता, तसा काही विचार आणू नको डोक्यामध्ये. उलट पोरीवाले चांगले, आई वडिलांची सेवा करतात चांगले. ती बापा का घेऊन बसली? जाऊ दे आता. सूर्यकांताच्या घरी गेली होती, पैसे नेऊन दिली. आता तुझे पैसे नाही आणले बापा, तुझ्या भाऊजी ना तुम्हाला दोघांनाही बोलवलं आहे घरी हिशोब पाणी करायसाठी. त्या गंगू मावशीचे नेऊन दिली आणि सूर्यकांता ताईचे नेऊन दिली. आता ह्या ललिताच्या घरी जाते, तिलाही सांगून देते की हिशोब पाणी करायसाठी या म्हणून बाबूराव भाऊ सोबत. ताई मग सायंकाळीच यावं लागेल ना, आता तर काही घरी आहेत नाही. आणि नाही आला तर का होते? तुम्हाला माहित नाही आहे का किती रोजा झाल्या का झाल्या? हो माहित तर आहे म्हणा, पण कसे तुझे भाऊजी म्हणतात आता नांगर बिंगर तुमच्या वावरामध्ये, त्या बाबूराव भाऊच्या वावरामध्ये नेला होता. आता का रेट लावतात का नाही तर विचारून घेऊ म्हणतात आणि हिशोब करू म्हणतात. का ताई तू पण कमी लावणार आहे का ताई? तसा नाही कोणता. आता मी सूर्यकांताच्या घरी जात होती ना तर जमकला होता बापा ह्या मंजुळा काकूचा आणि रजनी आणि हे दुर्गा, त्या तिघीचाही जमकला होता रोजीसाठी. एवढी रोजी लावली ना तेवढी रोजी लावली असं सुरू होतं त्यांच्या. मग ह्या दुर्गाने मला आवाज दिला, मी दिसली तिला तर. काय म्हणते ताई? हो ना कोणता, खरं सांगते. अरे दुर्गा विचारायला बसली कुठे चाललंय म्हणून. आता मला काही यांचं माहित नव्हतं की यांच्या रोजी विजीसाठी काही वणीसाठी सुरू आहे म्हणून. म्हटली सूर्यकांताच्या घरी चालली बाबा मजुरीचे पैसे द्यायसाठी. मग म्हणायला बसली किती रुपये मजुरी लावले अशी तशी म्हणून. मी म्हटली आता 9 वाजेपासून आली सूर्यकांता तर तिला 250 रुपये आणि ते मावशी म्हटली 10:30-11 वाजे आली तर तिला 200 रुपये अशी सांगितली. ते मग काकाजी बोलायला बसले मंजुळा काकूला. म्हणते तुला माहित नाही आहे काही नाही आहे म्हणते आणि 200 रुपये रोजी लावते म्हणते. अशानं तुझ्या वावरामध्ये बाया येतील का म्हणते. मग त्या दोघांचाच जमकला. बापरे बाप, नाही हे मंजुळा काकू ना जास्तचीच आहे शहाणी.
आणि चांगला झाला, या रजनीसोबत ना असाच व्हायला पाहिजे. शहाणी कुठली नाही तर तिकडे गेली. आपल्याकडे येत होती, तुमच्या वावरात दरवर्षी येत होती. यावर्षी तिकडे गेली ते. जाऊ दे, तिला चांगलाच समजला यावर्षी. आता कानाला खडा म्हणते, मी जातच नाही म्हणते या मंजुळा काकूच्या वावरात म्हणते. मागे हे कापूस लावायला गेले नाही का, तिथेही यांच्या 2-3 वेळा जमकला खरा. आता एकाच्या स्वयंपाकाचा असेल टेंडर. हे काकू खरा, मी स्वयंपाक करतो, तुम्ही ज्या कापूस लावा. हिच्या असं सुरू राहत होता खरं. असं का? मला तर काहीच नाही सांगितलं बाबा या रजनीनं. कोणता माझ्याजवळही काहीच नाही सांगितलं. आता ह्या मजुरीसाठी यांच्या जमकला की नाही, तर मग ते सांगायला बसले. सूर्यकांताच्या घरी गेली मी पहिले, मग आलं या दोघी बापा तिथं त्यांच्या घरी आणि मस्त राम कहाणी सांगितलं. मी म्हणलं मनातल्या मनात असंच झाल्या पाहिजे तुमच्या, तेव्हा तुम्ही सरळ रस्त्यावर याल म्हटले. आणि कोणता माहित आहे का, यांनी खरं हिशोब ते कापसाच्या नाही का कापूस लावायला गेले होते तर यांच्यासमोर केलंच नाही खरं या मंजुळा काकूने. काही पण हे रजनी तर म्हणत होती ना की 3000 रुपये एकर काहीतरी देणार आहेत म्हणून. हो, ते 3000 रुपये एकरच्या भावाने तर यांना बरोबर पैसे दिला. पण ते जेव्हा त्या मालकानं पैसे दिले ना खरं, तेव्हा ते म्हणजे एकटीच होती खरं, यांना काही माहित नाही. दलाली कमावलं नसेल असं वाटते मला तिथं. तेवढी काकू चालू आहे. कोणता पाय तुझ्याजवळ सांगून दिली. कोणाजवळ सांगशील नको. ताई, मी कशाला कोणाजवळ सांगेन. आता कसं हे दुर्गा आणि रजनी रागामध्ये होते तर सगळे वकून दिला आता, नाही तर आजपर्यंत तर काही सांगितलं नाही. तर म्हणून म्हणतो या मंजुळा काकून असं केलं म्हणून सांगायचं नाही तर मग कोण म्हणत होती, कोण सांगितलं तर असा तर तसा, मग होते मग झगडा. हो ना ताई, माहीत आहे मलाही, नाही सांगत. गंगू मावशी होती का ताई घरी? हो घरीच होती, पण नाही का हे कावेरी होती हो बापा घरीच. कावेरी घरी होती तर का झाला? तशी नाही, आता पैसे नेऊन दिलो कावेरीच्या समोरच. मावशी एक वेळा सांगत होती, आता वावरात आली होती तर की पैसे राहिले की तिच्या डोळ्यात चलते म्हणे. कशा रीतीनं काढून घेते म्हणे माझ्याजवळून पैसे. का मावशी लहान पोरगी आहे का, कशा रीतीनं काढून घेते म्हणते. तर पोरगी आहे तरी जाते बिचारी बनीवर. आलेच नाही पाहिजे, आपल्या जवळच ठेवायला पाहिजे ना. हो, तुम्ही गेली ना तर ती झोपली होती. आणि मग पैसे दिली आणि कशी आली तर माहीत नाही बापा. पैसेच देत होती तर पैसे देतानाच दिसली मी. ताई तू घाबरते. तिच्या मजुरीचेच पैसे दिले ना. तसं नाही बापा, दया येते बिचारी गंगू मावशीवर. तिला पण लागतात ना खर्च पाण्यासाठी पैसे. ते कावेरी गेली ना तिकडे चहा बनवायला, तर म्हणली मावशीला, म्हणली द्यायचं नाही म्हणले बिलकुल, आपल्याजवळ ठेवायचा म्हटले पैसे. मावशी म्हणे आता का माहीत बापा म्हणे किती दिवस माझ्याजवळ राहतात तर म्हणे. ताई नेऊनही नाही दिली असती तरी ते गंगू मावशी आली असती पैशासाठी. माहीत होता ना कावेरीला तुझ्याकडे रोवायला आली म्हणून. तू ना वारलाच टेन्शन घेते, काही नाही होत. काही बनवू का चहा थोडासा? नको, आताच तर म्हटली ना कावेरीनं बनवलं चहा. सूर्यकांताच्या घरी गेली ती नाही बनवलं चहा, नाही म्हणली तरी बनवलं. राहू दे आता ह्या ललिताच्याही घरी जायचं आहे अजून सांगायला. चल ना कोणता येते का? जास्त वेळ थांबू नाही, 10 मिनिट थांबू आणि येऊ मग. 10 मिनिट थांबू म्हणते तर ठीक आहे ताई, येतो. कारण का मग आता हे किती वाजेपर्यंत येतात ना, किती वाजेपर्यंत नाही, घरी पाहिजे ना. हो चल ना, जास्त वेळपर्यंत काही थांबू नाही. चल. कावेरी, कोण आवाज मारत होता तिकडे आता समोर? आता तो लाईनमॅन आला आहे ना. असं का, लाईनमॅन आलाय का? कशासाठी आलाय? बिल भरून झाला नाही म्हणते 2 महिन्याचा, तर तो आलाय. पाहुणे महेशनं बिल भरलं नाही का मागच्या महिन्यातला? नाही भरला आत्या, 2 महिन्याचा आहे. आता द्या म्हणते बिलचे पैसे, नाही तर लाईट काटतो म्हणते. देऊन दे ना तर मग. आत्या मी कुठले देऊ, माझ्याजवळ कुठं पैसे आहेत? काहून कावेरी, तुझ्याजवळ पैसे नाही आहेत का? आता 1 महिना झाला त्या हुंड्यामध्ये गेली होती तर पैसेच नाही आहेत तुझ्याजवळ. आत्या कुठं हिशोब पाणी झालाय? हिशोब पाणी नाही झाला ना आमचा. काहून काल गेली होती ना हिशोब करायसाठी. गेली होती आत्या, पण नाही झाला काल हिशोब. काय किती खोटी बोलून राहिली हे. माहित आहे. पाहिलं ना आता शांताने पैसे आणून दिले तर आता हिच्या डोळ्यात चलून राहिले. अजी ताई आणा ना लवकर, किती वेळ लागता, बाकी अजून जायचं आहे ना मला. द्या पैसे. हे बघा भाऊ, आता पैसे आहेत नाही. तुम्ही एक काम करा ना, अर्ध्या 1 तासाने या ना. मी करते अरेंजमेंट. बघा ताई, हे 3-4 घरं आहेत, मी जाऊन येतो. अर्ध्या तासात येतो बरोबर. हो या, तोपर्यंत होऊन जातील. बघा तोपर्यंत नाही केले तर मग मी लाईन काटणार. हो म्हटली ना, हो करते जमवते. गेला का तो लाईनमॅन? येतो म्हणते ना आता, अर्ध्या तासामध्ये येतो म्हणते. जमवून ठेवा म्हणते पैसे. जाना तर कावेरी, ते हुंड्यामध्ये होती ना तू, मागून आणून घे किती बिल भरायचं आहे तर. मग नंतर करत बसाल म्हणा हिशोब. आता तुमच्याजवळ पैसे आहेत ना, द्या ना ते. मला जा म्हणता तिकडे.
1800 रुपये बिल आहे. तर शांता वहिनीनं आणून दिला ना पैसे, द्या ना तिथले. भलतीच शहाणी आहे हो तू तर. हा कावेरी, भलतीच शहाणी आहे. अर्धा तास नाही झाला पैसे आणून दिले तर सलसलून राहिले नाही का तुझ्या डोळ्यामध्ये? वा आत्या, का डोळ्यामध्ये सलून राहिला माझ्या? नाही तर का, शांतानं आणून दिले मग असे पैसे, तेव्हापासून पाहून राहिलो मस्त लाडी गोळी लावत होती. आणि आता बाईला बहाणा मिळाला पैसे काढायचा. म्हणजे माझ्याजवळ पैसे राहिलेच नाही पाहिजेत. माझ्याजवळ आले पैसे का भुसभुस मागायचा काम. हा काम आहे, तो काम आहे, तो काम आहे. आत्या मी कधी मागितले पैसे तुम्हाला? पहिल्यांदाच तर मागत आहो. हो माहीत आहे. महेशला तर पाठवते आणि म्हणते मी कधी मागितले म्हणून. महिन्याचे पैसे उचलायला जाते तसेच कुरकुर लावते मागे. तेल नाही आहे, तेल संपला. निरमा नाही आहे, निरमा संपला. चायपत्ती संपली, साखर संपली. जे माझ्याजवळ पैसे आले की सगळं तुझ्या घरच्या संपते. मी तर कधी अशी नाही म्हणत ना. मी कमावते तर मी तर घर खर्चामध्येच पैसे टाकते ना. माहीत आहे किती घर खर्चामध्ये पैसे टाकते तर. आणि आता तर कमवायला बसली, नाही तर घरीच तर राहत होती. सरळ सांगा, द्यायचे आहेत की नाही की काटेल लाईट? काटू दे ना, काटेल तर. मला जमते, मी बिना पंख्यातही झोपतो. तुम्हीच पहा आपला विचार. किती म्हणा बाबा या खेळमीला. काय आलीस ना आपल्या जातीवर. हे 2 शब्द का बोलली, तोंडातून खेळमी निघते. आता कुठं गेला आत्या तुझ्या? आता याच्यानंतर आत्या म्हणून म्हणतच नको जाऊ. खेळमीच म्हणत जा माझ्या पोराच्याही समोर. तू जाऊन मागून आणू नाही शकत का? तुला देऊ नाही शकत का 2000 रुपये एवढे कमवली तर? आली मोठी इथं पैसे द्या म्हणून. आता परवाच्या दिवशी सुपारीसाठी पैसे नव्हते, मागितली तुला दिली का? नाही. महेशला मागितली, महेशही नाही आहेत म्हणे. मग त्या शांताला मागितली. असं मागावं लागते मला याला त्याला. आणि माझ्याजवळ राहिले पैसे काय येता द्या पैसे म्हणून. मागे त्या पांडूची तब्येत खराब झाली, कोण पैसे दिले? मी बाई पैसे देणारी. आणि इथं माझ्यासोबत झगडा करून राहिली. आता राखी बिकी येऊन राहिली. माझी ननद येते, भाऊ नाही आहे तर भासायला बांधते आपल्या. माझ्या पुतण्या येतात, पैसे नाही आहेत म्हणून आरतीमध्ये महेशही 50 रुपये टाकते. सोबतेत का? मग मी देतो राहिले माझ्याजवळ तर 100 रुपये. त्या माझ्या नंदेला लुगडा नाही झाला, मागेच म्हणलो एक लुगडा घेऊन आणा म्हणून. तूही नाही ऐकली, पोरगाही नाही ऐकला. आता तिच्यासाठी एखाद लुगडा घेईन म्हणतो, नाही तर देईन 1000 रुपये तिच्या हातात. माझा जीव आहे तोपर्यंत करतो मी. मग करा का नको करा, तुम्ही का करणार आहेत? तुमची काही सुरत नाही आहे करायची. आत्ताच दिसते भगवानानं बरा झाला पोरगी बारगी नाही दिलं मला. तर पोरगी राहिली असते तर माहीत नाही अजून किती केले असते माझ्या पोरीच्या. तर एकटन माझा जीव आहे तर भारी होऊन राहिला. नाही रे बाबा, हे खेळमी ना जब्बरच दिसून राहिली. हे काही पैसे दे नाही आता आज. कावेरी काय झालं तिकडे? बाहेर आवाज येऊन राहिला ना. काही नाही. तो लाईनमॅन आला होता की नाही, तर त्याच्याच गोष्ट चालू आहेत. तो लाईनमॅन म्हणे 2 महिन्याचं बिल भरून नाही झाला म्हणे, तर लाईन काढतो म्हणत होता. आता माझ्याजवळही पैसे नाही आहेत, दिलं असतं तर मी तेच म्हणत होती आत्याला की त्या शांता वहिनीनं पैसे आणून दिला तर देऊन द्या म्हणून. पाय आता पोरगा आला तर आत्या म्हणते, नाही तर आता खेळमी म्हणत होती. आता का सांगू बाबा पोरालाही फालतूमध्ये. सांगेन असे बोलले म्हणून तर हा पोरगा मारझोड करेल. आणि मग कावेरी गावभर बोंब करेल की आईच्या रागावरून मला मारलं म्हणून. जाऊ दे गंगे, का करतेस? 4 दिवसाची आहे तू, चांगली राहू दे, काही नको बोलू. आई तुला पैसे द्यायची काही गरज नाही आहे. काऊन पैसे द्यायची गरज नाही आहे? तो येईल ना लाईनमॅन. नाही भेटला रस्त्यामध्ये, दिलो मी घरी येत होतो तर. असं का? कुठले पैसे आले की तुमच्याजवळ? खिशातच होते का पैसे? मग सांगतो कुठले पैसे आले तर. आता झाला ना बिल होता भरायचा तर भरून झाला ना.